सो वेलकम बॅक टू मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो 2024 पॅटर्नचा चा जो इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 आहे, ज्याला आपण M1 असं म्हणतो. ओके. तर 2024 पॅटर्नसाठी त्याचा पॅटर्न कसा आहे आणि त्यात काही IMP क्वेश्चन आहे जे एक्झाममध्ये येऊ शकतात, कोणता फिक्स पॅटर्न आहे जे एक्झाममध्ये येऊ शकतात, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. ओके. तर तो टोटल नाही का M1 नाही का 70 मार्काचा पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये नाही का आपल्याला पहिल्यांदा 10 मार्कासाठी MCQ असणार आहेत. ओके. त्यामध्ये नाही का तुम्हाला 4 मार्काच्या 2 मार्काच्या 4 MCQ असणार आहेत. ओके. फॉर 2 मार्क्स 4 MCQ असणार आहे आणि 1 मार्काला 2 असे टोटल नाही का 10 मार्काला काय असणार आहेत MCQ असणार आहेत. ओके. टोटल 10 मार्काचे MCQ झाले. त्यानंतरनं काय आहे? त्यानंतरनं क्वेश्चन नंबर 2. ओके. तर क्वेश्चन नंबर 2 नाही का तुमचा काय असणार आहे, जे तुमचे युनिट नंबर 1 to 5 आहेत, ते नाही का तुम्हाला युनिट वाईज असणार आहेत. ओके. म्हणजे क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 असं नाही की तुम्हाला इथून पुढे युनिट वाईज असणार आहे. लाइक युनिट नंबर 1, 2, 3, 4. ओके. तर याच्यामध्ये पहिल्यांदा युनिट नंबर 1 जो तुमचा असेल त्याचा क्वेश्चन असणार आहे. तर याच्यामध्ये काय आहे 4, 4, 4 12 मार्काचा असा असणार आहे. त्याच्यामध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर 2 आहे समजा, त्याच्यामध्ये A-B-C असेल. क्वेश्चन नंबर 3 आहे समज, त्याच्यामध्ये A-B-C असेल. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय असेल? लॅग्रेंजियस मीन व्हॅल्यू थेरम आहे ना, त्याच्या बेस्ड नाही का प्रॉब्लेम असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला टॅन, साइन, लॉग, इन्व्हर्स ह्याचे नाही का क्वेश्चन करून जायचे. ओके. त्यानंतर सेकंड वन आहे टेलर सिरीज. आता टेलर सिरीजसाठी जे 2 आहेत, पॉवर ऑफ एक्स साठी आणि पॉवर ऑफ एक्स मायनस ए साठी. तर ह्या दोन्ही टाईपचे पहिल्यांदा हा एक टाईप झाला. त्यानंतर पॉवर ऑफ एक्स आणि पॉवर ऑफ एक्स मायनस ए साठी हा सेकंड टाईपचा आहे. हा एक तुम्हाला करून जायचं आहे. ओके. टेलरसाठी. देन थर्ड वन आहे तुमचा फोरियर सिरीज किंवा इव्हन ऑर ऑड फंक्शन्स आहे. ओके. म्हणजे इव्हन असल्यावर काय आहे, ऑड असलं तर डायरेक्ट 0 असतं. ओके. तर ते इव्हन आणि ऑडचे तुम्हाला काय करून द्यायचे फंक्शन ते सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. त्याच्या बेस्ड प्रॉब्लेम. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 काय असणार आहे तुमचा? एल-एम-व्ही-टी असणार आहे किंवा रोल्स एल-एम-व्ही-टी असणार आहे किंवा मग चेसिस एम-व्ही जो तुमचा मेथड आहे, मेथड ऑफ व्हेरिएशन वाला. ओके. तर तो असू शकतो किंवा मॅक्लॅरेन्स एक्सपान्शनचा आहे. ई रेस टू एक्स, ई रेस टू मायनस एक्स, 1 प्लस एक्स रेस टू मायनस 1, 1 मायनस एक्स रेस टू मायनस 1, साइन ऑफ एक्स, कॉस ऑफ एक्स, टॅन ऑफ एक्स, लॉग ऑफ एक्स प्लस 1. तर तो वाला, तो तुम्हाला करून जायचा आहे. त्यानंतर हाफ रेंज साइन, हाफ रेंज कोसाइन याच्यावरती प्रॉब्लेम असणार आहे. तर तो सुद्धा तुम्हाला करून जायचं आहे. ओके. नंतर तुमचा आता क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 झाला. आता क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 आहे, ते परत तुमचं 12-12 मार्काला असणार. म्हणजे एक तर तुम्ही 4 पहिल्यांदा आता क्वेश्चन नंबर जो मी युनिट नंबर 1 चं सांगितलंय, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, एक तर क्वेश्चन नंबर 2 सोडवायचंय किंवा एक तर क्वेश्चन नंबर 3 सोडवायचं आणि क्वेश्चन नंबर 4, 5 मध्ये एक तर 4 सोडवायचं किंवा 5 सोडवायचं. दोन्ही सोडवायचं नाही. 12 मार्काला 4, 4, 4. ईच क्वेश्चन हा 4 मार्क असणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे जो तुमचा नाही का डायरेक्ट डिफरन्शिएशनचा आहे किंवा व्हेरिएबल चा जो कॉन्स्टंट आहे, म्हणजे व्हेरिएबल ट्रीटेड ॲज कॉन्स्टंट तुम्ही अझ्युम करता. तो मेथड एक असणार आहे. देन युलर्स थेरम असणार आहे. युलर्स थेरममध्ये बेसिकली झेड इज इक्वल टू एफ ऑफ यू जो तुमचा फंक्शन आहे. आता एफ ऑफ यू कुठला असेल? साइन इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स ह्याच्या बेस्ड तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ओके. त्यानंतर कंपोझिट फंक्शनचे न्यूमेरिकल आहेत. जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. हा क्वेश्चन नंबर 4 मध्ये येऊ शकता. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय येऊ शकतं? जो तुमचा डी आहे तो किंवा मग व्हेरिफिकेशन आहे, जो यू ऑफ एक्स वाय इज इक्वल टू यू ऑफ वाय एक्स जे प्रूव्ह करायचा आहे तो येऊ शकतो. ओके. त्यानंतर आहे युलर्स थेरम, झेड इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस वाय वाला, तो तुम्हाला टर्मवर यूज करायचा आहे. देन इथं कंपोझिट परत नाही का आहे, त्याच्या कंपोझिटमध्ये यू ऑफ फंक्शन ऑफ एल कॉमा एम कॉमा एन हे जे आहे. आता युलर्स आणि कंपोझिट दोन्हीकडे सेम आहेत. फक्त डी म्हणजे डायरेक्ट आणि हे म्हणजे ह्या युनिटचा पॅटर्न फिक्स आहे. तुम्हाला या 3 टाइपचे न्यूमेरिकल करून जायचेच आहेत. ओके. त्यानंतर तर याच्यामध्ये मी तुम्हाला युनिट नंबर 1 आणि 2 बद्दल सांगितलं आहे आणि एम-सी-क्यू एवढा सांगितलेला आहे. तर बेसिकली तुम्हाला एवढं जर करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओ जो असेल, आता मी याच्यामध्ये मला आय-एम-पी क्वेश्चन डिस्कस करायचे आहेत. जो युनिट नंबर 3, 4, 5 आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या युनिटचे आय-एम-पी क्वेश्चन देईल. तर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये काय करायचे आहेत बघा, तर याच्यामध्ये मी तुम्हाला युनिट वाईज काही आय-एम-पी क्वेश्चन डिस्कस करणार आहे, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे ओके. जो रोल्स थेरम आहे तुमचा, त्या रोल्स थेरम बेस्ड का तुम्हाला एफ ऑफ एक्स स्क्वेअर इन द मायनस
1 टू 1 रेंजमध्ये, देन हा एफ-ऑफ-एक्स साइन ऑफ 0 पाय टू रेंजमध्ये आणि हा वाला. हे रोल्स थेरमचे काही आय-एम-पी न्यूमेरिकल आहेत, ते तुम्हाला 100% सॉल्व्ह करायचे. आता मी जेवढे पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही का सगळ्या 5 युनिटचे नाही का आय-एम-पी न्यूमेरिकल देणार आहे, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि यातलेच क्वेशन तुम्हाला एक्झाममध्ये बघायला भेटतील. तर तुम्हाला 70 पैकी 14 प्लस इझिली या क्वेशन जर का तुम्ही सॉल्व्ह केले, तर तुम्हाला नाही का इझिली तेवढे स्कोर तुम्ही करू शकता. ओके. त्यानंतर ना हे लॅग्रांजियस जो एल-एम-व्ही-टी मेथड आहे तुमचा, त्याच्यासाठी हे 4 क्वेशन आहेत. प्रत्येक रेंजसाठी तुम्हाला स्टेप वाईज हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येकामध्ये मी 3 ते 4च आय-एम-पी क्वेशन दिले आहे. देन हे प्रूव्ह दॅटचे 3 क्वेशन आहेत हे तुम्हाला करायचे आहेत. ओके. हे तुम्हाला युनिट नंबर 1चे काही आय-एम-पी आहेत ते करायचे. ओके. तर त्याच्यानंतर युनिट नंबर 1 मधला हाच आहे टेलर सीरीज. हा कसा जरा कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स इन द सेन्स काय, याच्यामध्ये विचारणं जास्त जाऊ शकतं. तुम्हाला एकदा त्याचं मेथड कळालं, की कसं सॉल्व्ह करायचं आणि काय, देन तुम्हाला हे इझिली जाणार आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला 10 प्रॉब्लेम दिलेत. हे 10 प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचे सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. तर हा झाला युनिट नंबर 1 बद्दल. ओके. त्यानंतर ना हा तुमचा युनिट नंबर 2. युनिट नंबर 2 मध्ये हा तुम्हाला प्रूव्ह करायचं दिलंय टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स क्यूब प्लस वाय क्यूब एक्स मायनस वाला. देन त्यानंतर ना हा वाला प्रूव्ह करायचा आहे. हा. तर तुम्ही हे काय करा, मी याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 6च क्वेशन दिलाय. तर हे प्रूव्हचे 6 क्वेशन आहेत ते तुम्हाला शॉर्ट करायचे आहेत. का तर हा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पोर्टंट आहे. जे एंड सेमिस्टरमध्ये तुमचा M1चा पेपर असेल ना, तर याच्यामध्ये तुम्हाला यातले क्वेशन पाहायला मिळतील. तर हा जरी नाही आला, थोडा बहुत जरी वेगळा आला, तरी तुम्हाला पॅटर्न समजून जाईल, की ह्याच पॅटर्नचे न्यूमेरिकल हे तुम्हाला एंड सेमेस्टरच्या 2024च्या M1च्या पेपरमध्ये बघायला मिळेल. ओके. तर त्यानंतर ना आहे तुमचा युनिट नंबर 2 मधलाच काही आय-एम-पी. तर आता तिथं मी तुम्हाला 6 होते, इथं 3 आणखीन आहेत, जे नाही का तुम्हाला हे प्रूव्ह करायचे आहेत. हा जो डबा यू बाय डबा एक्सचा आहे, म्हणजे जो पार्शियल डिफरन्शिएशनचा आपण प्रूव्ह दॅटचा म्हणतो, हा सर्वात ईझी मला तर वाटणारा युनिट आहे. सो दॅट युनिट नंबर 1 जसा ईझी आहे, तसाच हा 2 सुद्धा ईझी आहे. तर तुम्ही या 2 चे सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. का तर हा सुद्धा युनिट खूप ईझी आहे. ओके. त्यानंतर आहे युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 मध्ये तुम्हाला काय करायचे, त्याचाच एडवान्स पार्ट म्हणूया युनिट नंबर 2 चा. तर याच्यामध्ये हे काही मी तुम्हाला नाही का क्वेशन दिलेत, आय-एम-पी क्वेशन आहेत. तर हे तुम्हाला आय-एम-पी क्वेशन सॉल्व्ह करायचे ज्याच्यामध्ये तुम्हाला हे क्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर ना, तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला एक्झाममध्ये कशा टाइपचे क्वेशन येतील आणि जर का तुम्ही प्रॅक्टिस करून गेला, तर तुम्हाला याच्या रिलेटेडच क्वेशन बघायला भेटतील, जेणेकरून तुम्हाला नाही का ते सॉल्व्ह करायला येईल. ओके. तर हा झाला युनिट नंबर 3 चा. ओके. तर हा आहे युनिट नंबर 4. जो युनिट नंबर 4 आहे बेसिकली तुमचा डिपेंड ऑन म्हणजे युनिट नंबर जो 4 आहे, त्याच्यामध्ये तुमचा जो पण मॅट्रिक्स आहे, म्हणजे तुम्हाला ते कन्सिस्टन्स आहे का नाही ओळखायचं आहे. ओके. तर त्याच्यावरती हा तुमचा युनिट आहे. तर हा जेवढे मी तुम्हाला मॅट्रिक्सचा क्वेशन दिला आहे, या क्वेशनवरून तुम्हाला नाही का त्याचा नंबर ऑफ सोल्युशन काय आहे, इन्फिनिट नंबर सोल्युशन आहे का फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन आहे, हे तुम्हाला डिटरमाइन करायचं आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. तर हे जे मी तुम्हाला काही आय-एम-पी क्वेशन दिलेले आहेत, तर तुम्हाला हेच क्वेशन नाही का सॉल्व्ह करायचे आहेत आणि याच्या बेसवरच तुम्हाला एंड सेमिस्टरमध्ये बघायला मिळेल. ओके. देन लास्ट अँड बेस्ट युनिट तुमचा आहे युनिट नंबर 5. तर बेसिकली माझा प्रेफरन्स आहे युनिट नंबर 4-5 खूप ईझी आहे. त्यानंतर 1-2 करा आणि जो 3 नंबरचा आहे तो तुम्ही लास्टला केला तरी चालेल. याच्यामध्ये तुम्हाला इगन व्हॅल्यू, इगन वेक्टर, देन तुमचा हा हिमल्टन्स जो थेरम आहे, ह्या थेरम बेस्ड न्यूमेरिकल आणि त्यानंतरनं मॉडेल मॅट्रिक्स जो आहे पी, त्यालाच नाही का डायगोनल मॅट्रिक्स ए सुद्धा तुम्ही म्हणता. तर याच्याच बेस्ड हे 3 टाइपचे फिक्स आहेत. इगन व्हॅल्यू, इगन वेक्टरचा क्वेशन तुम्हाला दोन्ही जो ORचा क्वेशन असतो ना, आता क्वेशन नंबर 1 जो असतो तुमचा एम-सी-क्यू, ओके. तर त्याच्यानंतर जो लास्ट युनिटचे 2 क्वेशन असतात त्याच्यामध्ये इगन व्हॅल्यू, इगन वेक्टर तुम्हाला दोन्हीकडे बघायला भेटेल. ओके. तर बेसिकली हा नाही का आपला ओव्हरऑल होता. तर बघा मी तुम्हाला सांगतो हे काय आय-एम-पी मी एम-सी-क्यू किती असतात आणि युनिट नंबर 1-2 मध्ये काय विचारलं जाऊ शकतात ते सांगितलंय. 3, 4, 5 आहे तो तुम्हाला मी लेटर सांगेन. ओके. म्हणजे आफ्टर सम टाईम्स तुम्हाला मी व्हिडिओ YouTubeवरती पाहायला भेटेल. युनिट नंबर 1 चे काही आय-एम-पी क्वेशन आहेत. ओके. हा सुद्धा युनिट नंबर 1 चा आहे. युनिट नंबर 2 चे हे काही आय-एम-पी क्वेशन आहेत. त्यानंतर युनिट नंबर 3, युनिट नंबर 4 आणि लास्ट अँड बेस्ट युनिट नंबर 5. हे युनिट खूप ईझी, सोपं आणि बेस्ट आहे. ओके. अकॉर्डिंग टू मी. ओके. सो ट्राय करा, की हा तुम्ही युनिट प्रिफर करायचा. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला तुमचा जो युनिट नंबर मी तुम्हाला युनिटचा सिक्वेन्स सांगतो. युनिट नंबर 5 पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतरनं 4 करायचंय. त्यानंतरनं काय करायचंय 2 करायचंय. त्यानंतरनं 1 करायचंय. त्यानंतरनं 3. तुम्ही जर का एंड सेमिस्टरमध्ये अटेम्प्ट करताय, तर या सिक्वेन्सने तुम्हाला सगळं अटेम्प्ट करायचंय. ओके.
जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर का खरंच तुमच्या मित्रांना, मैत्रिणीला जर काही एम-1 पासून भीती वाटते, की फर्स्ट इयरला आलो तर आपण इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 1 हार्ड आहे, तो विषय निघणार नाही, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की टाका. जेणेकरून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ते सुद्धा तुमच्याबरोबर एम-1 क्लिअर करतील आणि त्यांना एम-2चा तेवढा अवघड वाटणार नाही. ओके, सो ट्राय करा. तुमच्या जे पण मित्रांना एम-1 हा अवघड वाटतो, डिफिकल्ट वाटतो त्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. सो थँक यू.